लग्नच नाही करून द्यायला पाहिजे होतं या मुलीबरोबर. लग्न झाल्यानंतर एकावर एक नुसती संकट येत आहेत. चांगल्या पायगुड्याची लक्षणं नाही आहेत ही. तर हे बघ, तुला आवडते तशी बनवली. काय वाटलं? ती सगळी बरं वाटेल. त्या आपल्या कदम काकी भेटल्या होत्या रे मगाशी. म्हणत होत्या म्हणे तुमचं घर कसं अगदी शांत वाटतंय हल्ली, अगदी पूर्वीसारखं. मला पण तसंच वाटतंय है ना रोहन. बघ ना, त्या कुरिअरवाल्यांच्या सारखं बेल वाजवणं नाही, ते सगळे कुरिअरचे पार्सलचे बॉक्सेस नाहीत, मोठमोठ्या आवाजातली गाणी नाही, त्यामुळे शेजाऱ्यांची कटकट पण नाही. अहो आवाज कमी करा, अहो आवाज कमी करा. मला तर कधी कधी असं वाटतं ना, ती मुलगी आपल्या घरात आली नसती तर बरंच झालं असतं. म्हणजे प्रत्येकाच्या घरातल्या पद्धती असतात, मान्य आहे मला, है ना. ती काय अगदी वाईट होती असं मला अजिबात बोलायचं नाही, मी असं नाही बोलत आहे. तिच्या घरच्या पद्धती आपल्याकडे नाही ना चालणार, म्हणूनच तर पटलं नाही रे आपल्याला हे सगळं. बघितलं ना कसं आपल्याला दिसलंच आहे ते. ती मुलगी घरी आली काय आणि आपल्या सुखात जसं काही मीठच पडलं बघ. आई, मला मान्य आहे तुला राग येणार, मी समजू शकते. हट्टानं लग्न झालंय तुमचं, पण हे बघ, चुका होतात माणसाकडनं, निवड चुकते आपली. आपल्या चुका आई वडील पोटात घेतात. मग आता चुका सुधारायची संधी आपल्याला मिळाली आहे ना, सुधारूया ना आपल्या चुका. ती आता गेलीच आहे ना माहेरी, मग जाऊ दे. आपण त्या गोष्टीवर आता शिक्कामोर्तब करूया. म्हणजे अरे बाळा, आता वेगळे राहतच आहात ना तुम्ही, तर मग कायद्यानं वेगळे व्हा. काय तो घटस्फोट वगैरे घ्यायचा असेल तर मग घेऊन टाका, असं म्हणते मी. आई, तुला तुझं तरी कळतंय का तू काय बोलतेस ते? जरा थांब ना. काय 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 थांबून काय होणार आहे?